बंधूंनो आणि भगिनींनो, आशा रसाळचा तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र. 10 वर्ष भारतातील जनतेवर राज्य करताना त्या जनतेचे हाल करून अजून ह्यांचं भागलं नाही आहे. आता इलेक्शनमध्ये सगळीकडे प्रचार करताना त्यांना दिसतंय की संपूर्ण वातावरण भाजपाविरुद्ध झालेलं आहे, संपूर्ण वातावरण त्यांच्या मित्रपक्षाच्या विरुद्ध झालेलं आहे. आणि अशा वेळेस आता करायचं काय? 10 वर्ष तर काही केलं नाही आहे, फक्त देश विकला. सर्व सरकारी ज्या संस्था होत्या त्याचं खाजगीकरण करायला घेतलं, सर्व सरकारी शाळांना खाजगी करण्याचा घाट घातला, सर्व बँका लुटून ह्यांचे साथीदार पळून गेलेत, गोरगरीब जनतेचे पैसे बुडालेत, नोटबंदी करून लोकांना रस्त्यावर आणले. नोटबंदीनंतर जे रोजगार बंद झाले ते रोजगार कसे पुन्हा सुरू होतील याचं त्यांनी काही केलेलं नाही आहे. 2014ला आपल्या अकाउंटला 15,000 टाकणार होते, त्यातलं कोणाच्या अकाउंटला 15 रुपये न टाकता आता ह्यांना गॅरंटी हा शब्द वापरायला सुद्धा लाज वाटत नाही आहे. उद्या थोड्या दिवसांनी म्हणतील गॅरंटी भी हमारा इलेक्शन का जुमला था. जैसा अमित शाह बोलला ना कि अरे वो तो जुमला था, 15 लाख उनको भी मालूम था कि 15 लाख हमारे अकाउंट में नहीं आने वाला था. वो सब देने वाले नहीं थे, वो सब बोलने की बातें होती है. इलेक्शन में तो ऐसा बोला जाता है. अरे तुम्ही ज्या पदावर बसून आज इलेक्शन लढवत आहात, अजूनही तुम्ही या देशाचे माननीय पंतप्रधान आहात आणि तुम्ही सांगताय मेरी गॅरंटी, मोदी की गॅरंटी. क्या मोदी की गॅरंटी? 400 रुपये का सिलेंडर 1100 में देने की गॅरंटी. 40 रुपये 60 रुपये किलो की तुअर दाल, अरहर की दाल, उसको आज 200 रुपये किलो देने की गारंटी. कि आज मुफ्त में इलाज देके लोग रास्ते पे मर रही है उसकी गारंटी. आज कल्याण लोकसभा में मैं यहाँ की बात करती हूँ, पूरे भारत की छोड़ो, यहाँ की बात करती हूँ. यहाँ पे जो महिला गर्भवती थी वो रास्ते पे उसकी डिलीवरी हो गई, बच्चा गया, माँ गई, इसकी गारंटी. और सबसे बड़ी गारंटी मैं मोदी जी मैं आपको पूछती हूँ, महिलाओं को नग्न करके रोड पे महिलाओं को नग्न करके रोड पे उनको घुमाया जाता है, उसकी गारंटी दे रहे हो क्या मोदी जी? महिला सुरक्षा की गारंटी दे सकते हो क्या मोदी जी? क्या गारंटी देंगे? मणिपुर अभी तक जल रहा है, वो बुझाने की गारंटी इतने दिन में क्यों नहीं की? क्यों नहीं मणिपुर को बुझाया? क्यों नहीं मणिपुर पे गए? आप बोलते हैं आपने ये यूक्रेन का युद्ध रुकवाया, यहाँ का युद्ध रुकवाया. अरे साधं तुम्हाला मणिपूरमध्ये जाऊन तुमच्या भारतातल्या नागरिकांना भेटायची तुमच्यात धमक नाही आहे आणि तुम्ही युद्ध थांबवायच्या गोष्टी करतायत आणि तुमचे आंधळे भगत पण त्याला होला हो लावून टाळ्या पिटतायत. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला गॅरंटी शब्दसुद्धा उच्चारायची. कोणता शब्द तुम्ही ह्या 10 वर्षामध्ये पाळलाय आणि आता लोकांसमोर गॅरंटी शब्द घेऊन येताय. जरा महिलांसमोर या, महिला हातात सिलेंडर उचलून तुम्हाला सांगतील की ह्याची गॅरंटी घेतली होती ना. काय बोललेले 2014ला? बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. बहुत हुई महिलाओं पे अत्याचार, अब की बार मोदी सरकार. अरे महिलांचे अत्याचार वाढले, महागाईने कळस गाठलाय, लोक एक टाइम जेवून झोपतायत आणि तुम्ही काय गॅरंटी घेऊन बसलेले आहात. अरे गॅरंटी शब्द सुद्धा लाजेल तुमच्या तोंडातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा. नका इतकं खोटं बोलू. जनता आता खोट्या तुमच्या आश्वासनांना भुलणार नाही. आम्ही एक असा हिरा ह्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्या एक हिऱ्याला आम्ही निवडून लोकसभेत संपूर्ण जनता पाठवणार आहे आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहत नाही आहे. आणि मी जनतेलाही बोलते, आपल्याला उमेदवार निवडण्यासाठी ही निवडणूक नाही लढवायची आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला उत्तर द्यायचं आहे आपल्याला
की तुमच्याकडे मतदान करण्याची संधी होती, 2024ला इलेक्शन लागलं होतं, तरी तुम्ही तिसऱ्यांदा ह्या नतद्रष्ट लोकांना का निवडून दिले, ज्यांनी आज किती करोडो युवकांना बेरोजगार ठेवलेला आहे. 2 करोड युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ बोलणाऱ्या या मोदी सरकारनी 1000 तरी तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत का? जिथे तरुणांना नोकऱ्या होत्या तिथे त्यांनी खाजगीकरण करून टाकले. खाजगीकरण करून तिथे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकर भरती सुरू केलेली आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पण कोणाला मिळालेले आहेत? ते सर्व कॉन्ट्रॅक्ट त्या भाजपच्या लोकांना मिळालेले आहेत आणि त्यांच्या अंधभक्तांना तिथं नोकऱ्या लागत आहेत. पण अंधभक्तांनो, तुम्हाला जरी नोकऱ्या लागत असतील तरी त्या कायमस्वरूपी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये कुठली भरती झाली पाहिजे याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना त्याचा एक मसुदा तयार केलेला आहे की कुठली भरती आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजेच नाही का, तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी भरती असते त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धती बोलतात. तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण कोणाला तिथं सामावून घेऊ शकतो आणि परमनंट म्हणजे कायमस्वरूपीची जी नोकरी असते ती कोणाला आपण देऊ शकतो, हे मसुद्यामध्ये लिहिलेलं आहे. जो मजदूर कायदा आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. बरेच कायदे आहेत, मी कायद्याची तज्ज्ञ नाही आहे, परंतु मला साधी गोष्ट कळते की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये कोणाला घेतात आणि कायमस्वरूपी कोणाला घेतात. आज समजा पोलिसांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ह्यांनी भरती घेतली, तो पोलीस काय विचार करेल? 2 वर्षांनी 3 वर्षांनी मला काढून टाकणार आहे. तो का कुठल्या गुंडाशी हे करेल? तो का कुठल्या गुंडाला पकडेल? तो का कुठल्या गुंडावरती FIR दर्ज करेल? कारण त्याला माहिती आहे 2 वर्षांनी माझी नोकरी गेली तर हा गुंड मला भर रस्त्यात मारेल. आज मिलिटरीमध्ये काय चालू आहे? अग्निवीर नाव आणून मोठी मोठी गोंडस नावं आणतात आणि संपूर्ण देशाचं वाटोळं करायला घेतलेलं आहे. अग्निवीरच्या नावाखाली त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने 16 ते 18 वर्षाच्या मुलांना ट्रेनिंग 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन ते मिलिटरीमध्ये ते लोक भरती करत आहे. आज ज्या सैनिकांच्या जीवावर आपण रात्रीचे निर्धास्त झोपतो का, तर देशावर माझा जवान ह्या देशाचा पहारा करतोय, त्या मिलिटरीमध्ये सुद्धा ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणली आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये भरती झालेला एक एकदम कोवळा पोरगा जेव्हा शहीद झाला तर त्याला ह्यांनी शहीदाचा सुद्धा दर्जा दिलेला नाही. कारण का, तर तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये भरती झाला होता. मोदीजी, तुमची गॅरंटी ना तुमच्यातच ठेवा आणि तुम्ही आत्तापासून 20 मेच्या इलेक्शनच्या नंतर 4 जूनची वाट न बघता गुजरातचा तरी रस्ता धरा, नाही तर हिमालयात त्या कुठल्या गुफेत जाऊन तुम्ही ते ध्यान धारणा करता ना, तिथे जाऊन ध्यान धारणा तरी करा. निदान तुम्ही जी पापं केलेली आहेत ना, हा देश विकून, ह्या देशाची संपत्ती विकून तुम्ही जी पापं केलेली आहेत ना, त्याचं प्रायचित्त घ्यायची वेळ आलेली आहे. तर ते प्रायचित्त तुम्ही जाऊन घ्या. आमच्या मतदारांना भुलवू नका, खोटी आश्वासनं देऊ नका. मतदार भुलणार नाही, जनता भुलणार नाही. जनतेला माहीत आहे ही निवडणूक जर आम्ही जिंकलो नाही तर पुढच्या वेळेस इलेक्शन होणार नाही. हे तुमचं जे म्हणतात ना हिटलरशाहीकडे तुम्ही ऑलरेडी नेलेलं आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला तुम्ही नावं ठेवता. अरे ती एक महिला असून तिने जाहीरपणे आणीबाणी लावलेली आणि त्या आणीबाणीच्या विरोधात गेली जनता आणि त्यांनी जाहीरपणे आपली हार पण स्वीकारली होती आणि पुन्हा त्या प्रचंड मताधिकांनी निवडून पण आल्या होत्या. अरे तुम्ही ही अघोषित आणीबाणी लावून आज प्रत्येकाला गुलामासारखं वागवताय. जरा लिहिलं की अटक, जरा बोललं की अटक, जास्त काय केलं तर ED CBI काय काय करताय आणि सर्वांना आपल्या पक्षात घेताय. 70 हजार कोटीचा त्या अजित पवारांवर तुम्हीच आरोप केलेला ना, नरेंद्र मोदी. मग त्याची गॅरंटी काय? ही गॅरंटी होती का तुम्ही 70,000 कोटीचे तुम्ही गुन्हे करा, मी माझ्या पक्षात घेऊन तुम्हाला निर्दोष करतो? ही तुमची गॅरंटी आहे का नरेंद्र मोदी?
काय उत्तर द्याल? आदल्या दिवशी तुम्ही बोललेले राष्ट्रवादी पक्षाने 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, भ्रष्टाचार केलाय. दुसऱ्या दिवशी त्याच अजित पवारांना तुम्ही तुमच्या ते कडबोळे सरकार आहे ना, असंविधानिक रीतीने सरकार बनले, आमच्या पाठीत खंजीर खोपून त्या सरकारमध्ये घेतले, ज्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला असं तुम्ही स्वतः म्हणताय. आणि तुम्हीच त्या अजित पवारांकडे ह्या राज्याची तिजोरी देताय, त्यांना महसूल मंत्री करताय. अरे काय तुमचं हे वागणं आहे? बोलणं काय आहे? वागताय काय? करताय काय? काय 30-30 लाखाचे कपडे काय घालताय? काय तुमच्यामध्ये राम उरलाय हो? त्या रामाला आणून बसवलंय आणि वर बोलताय राम को हम लाए. अरे हे बोलायला काहीतरी वाटलं पाहिजे ना. राम को आपने लाया है? अरे राम तो युगो युगो से है, युगो युगो से है राम. राम और हनुमान युगो युगो से है. हनुमान आज भी हमारे आसपास है, हम हनुमान जी को मानते हैं, हनुमान चालीसा हम घर में बोलते हैं, पर हमने कभी भगवान को राजकारण में लाया नहीं और भगवान के ऊपर कभी हमने राजकारण किया नहीं. आपने राम को भी लाया, वो भी अकेला ही लाया, उसके साथ सीता माई को नहीं लाया. सीता माई को ना लाना पड़े इसके लिए आपने राम जी की बाल मूर्ति बिठाई अयोध्या में, ताकि बोला जा सके कि राम तो बालक रूप में है, इसके लिए वहाँ पे सीता नहीं है. मतलब आप जैसे खुद है वैसे आपने राम को बनाने की कोशिश की और ऊपर से बोल रहे हैं कि मैंने राम को लाया. अरे राम को लाने वाले आपकी औकात नहीं है, राम को आप नहीं ला सकते. राम युगो युगो से है, राम युगो युगो से है, युगो तक. ये जब तक धरती है, धरती के बाद भी राम जी का अस्तित्व है. और सब हिंदू ही नहीं, सब राम रहीम सब राम को मानते हैं, कोई इस राम से जुदा नहीं है. अरे इस दिल की धड़कन को चलाने वाला जो आत्मा राम है ना, वही राम है, हमारे लिए वही राम है. आपने मंदिर में बिठाया वो राम तो है ही, मूर्ति का वो स्वरूप है. राम जी का जो हमारे मन में जो आवास है, जिसको हम आत्माराम बोलते हैं, जब ये शरीर पार्थिव हो जाता है हम बोलते हैं कि शरीर से आत्मा निकल गई, वो आत्माराम है. वो आत्माराम क्षण क्षण में हमारे साथ है और हमें साक्षी देता है कि मैं जो भी कुछ अच्छा कर्म कर रही हूँ, बुरा कर्म कर रही हूँ, उसका साक्षी वो राम है, वो अंतरात्मा है. आपको ये सब बातें समझ में नहीं आएंगी. आप ये इतना जड़ी बूटी का कुछ जो डालते हैं ना, इधर जड़ी बूटी का ये यहाँ से माला, यहाँ से माला, भगवा कपड़ा, ये वो, ये सब सच नहीं है. किसी को सच नहीं लगता है. ये आपको लगता है कि मैंने कुछ अलग किया, आप समुंदर में गए, उधर बैठे. कुछ नहीं है. ये पूरा निसर्ग ही भगवान है. जो बारिश गिरती है वो भी राम है, जो पृथ्वी से जो पेड़ पौधे उगते हैं, जो फूल उगते हैं, वो भी राम है. मैं भी राम हूँ, आप भी राम है. बस आप मन में क्या सोचते हो ना, उस पर वो राम का अस्तित्व का महत्व है. तो आप ये भूल जाइए कि राम को आपने लाया है. लोगों को मत बताइए मैं कैब में बैठी हूँ, ब्राह्मण वर्मा शर्मा तिवारी यूपी के ब्राह्मण यहाँ पे ओला का कैब चलाते हैं, वो चिढ़ते हैं, वो हमको बोलते हैं जब उनको पता चलता है कि हम समाज कारण में है, राजकारण में है. बातों बातों में वो बताते हैं, क्या बोलेंगे मैडम जी, ये मोदी जी बोलते हैं राम को मैंने लाया. ये कौन होते हैं राम को लाने वाले? राम तो युगों युगों से है. राम तो उधर ही थे, हमेशा से वही थे. राम की बातें करना छोड़ दीजिए. जो महिलाएं नग्न हुई ना मणिपुर की, उनकी भी कुछ बातें कीजिए. महंगाई के ऊपर भी कुछ बोलिए, स्वास्थ्य के ऊपर भी कुछ बोलिए, उनकी कुछ गारंटी दीजिए ना. जो किसान आंदोलन कर रहे थे, उनके ऊपर गाड़ियाँ चलाई, उनको रौंदा गया, कीड़े मकोड़ों की तरह उनको रौंदा गया. उनकी भी बातें कीजिए मोदी जी. आप ऐसा हाँ करके जो बातें करते हैं ना, उनकी भी बातें कीजिए. धीरे से बोलिए, पर बोलिए. बोलिए
किसान सड़कों पे बैठे थे, मैंने इतने बड़े बड़े कील उधर रोड पे ठोके ताकि किसान की जो ट्रैक्टर है वो पंक्चर हो जाए, किसान शहर के अंदर ना आ सके। 80-80 साल के किसानों ने धूप में तड़प कर जान दी है मोदी जी। 700 किसान तो ऑफिशियली उनका आंकड़ा है। जो किसान भाई मेरे शहीद हो गए, मेरे पिता समान थे, मेरे भाई समान थे, मेरे बेटे समान थे, उन किसानों को रोंदा आपने। और आप आज किस बात की गारंटी दे रहे हो, किस बात की गारंटी दे रहे हो कि हम लोग आपको वोट करें? आपने अच्छा काम किया होता तो हम आपको वोट देते थे ना। 2014 में हमको जो आपने झांसा दिया, जो झांसा दिया, हम आपके झांसे में आ गए। इतनी कड़ी धूप में मैं हूँ आशा रसाल आपका प्रचार किया। आपके कल्याण वेस्ट में जो सभा हुई थी ना, मेरे पैर नीचे से जल रहे थे धूप से। दोपहर के टाइम, मई का महीना था, मैंने आपका प्रचार किया था क्योंकि शिवसेना बीजेपी गठबंधन की मैं कार्यकर्ता थी, हूँ, रहूँगी। पर अभी बीजेपी हमने काट डाला बीजेपी को। ऐसी विश्वासघात की बीजेपी हमको नहीं चाहिए, ना जनता को चाहिए, ना हमको चाहिए। आप ही आए थे ना बाला साहब के सामने नाक रगड़ के और बोलते हो ये शिवसेना झूठी है। अरे झूठों के सरदार आप है। थोड़ा गूगल में डालिए, पता चलेगा आपके बारे में गूगल क्या कहता है। बस हो गया मोदी जी, आपकी गारंटी नहीं चाहिए, आपके अच्छे दिन नहीं चाहिए। हम जिधर जिधर जाते हैं, जहाँ जहाँ जाते हैं, वो लोग बोलते हैं कि मैडम अगर आप मोदी साहब को कुछ हमारा मैसेज पहुंचा सकते हो तो इतना मैसेज पहुंचा दो कि हमको हमारे वो बुरे वाले दिन वापस दे दो। मोदी जी, आपके अच्छे दिन ऐसे होने वाले होते मालूम होता तो हम कभी आपको वोट नहीं करते थे। मोदी जी, मैं आपकी बेटी की जैसी हूँ, पर क्या करे, आपने मणिपुर की बेटियों की इज्जत नहीं बचा सके। इज्जत नहीं बचा सके पर उनको न्याय भी नहीं दे सके। उनके सामने, उनके भाइयों के सामने उनको रौंदा गया और बहनों के सामने भाइयों को काटा गया। किस बात की गारंटी दे रहे हो मोदी जी? महिलाओं को नग्न करने की गारंटी दे रहे हो? भूल जाइए मोदी, जितना मुंह खोलूंगी ना आपके बारे में कुछ अच्छा नहीं निकलेगा क्योंकि आपने कुछ नहीं किया। हाँ, रोड बनाए, मानती हूँ, रोड बनाए, बहुत बड़े बड़े रोड बनाए, चिकने चिकने रोड बनाए, चिकने चिकने रोड बनाए। और जिन जिन कॉन्ट्रैक्टर ने ये बड़े बड़े रोड बनाए उनको चिकने चिकने नोट भी मिले, नोट भी मिले और आपके रोड भी बन गए। उन रोड पे हमको सोना नहीं है मोदी जी, उन रोड पे बैठ के हमको खाना नहीं मिलेगा मोदी जी। मोदी जी, गरीब के घर में चूल्हा जले इतना भी आपने नहीं किया। पर अभी हम गारंटी देते हैं, हम गारंटी देते हैं, हम सच्चे बोल वाले लोग हैं। हमारी ये जो ज़ुबान है ना, झूठ बोलने के टाइम वो चलेगी ही नहीं। हमको झूठ बोलने की आदत ही नहीं है और हमारे संस्कार नहीं है। हम बाला साहब ठाकरे के शिव सैनिक हैं, जिनके सामने आप 10-10 बार ना गिड़गिड़ाए हैं। उन बाला साहब का जो बेटा है उद्धव बाला साहेब ठाकरे, उनके हम शिव सैनिक हैं, उनके हम शिव सैनिक हैं। हम दिखा देंगे। आपने यहाँ हमारे महाराष्ट्र में आके जो बोला है ना, अरे ये झूठी शिवसेना है और ये सच्ची शिवसेना है, अरे क्या गारंटी देंगे? जिसको झूठ और सच का फर्क नहीं समझता है वो क्या गारंटी देगा? क्या गारंटी देगा? वो नहीं चाहिए तुम्हारी गारंटी। अभी हम आपको गारंटी देते हैं, आपकी बार मोदी सरकार तड़ी पार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।